कधी विचार केला आहे का की हाताने हजेरी पत्रक सांभाळण्याच्या रोजच्या कामात आपला किती वेळ आणि कष्ट वाया जातात? तर आजच्या या विशेष भागात आपण एक्सेलमध्ये एक ऑटोमेटेड अटेंडन्स शीट कशी तयार करायची याची एक सोपी पद्धत शिकणार आहोत, जी खरंच आपला खूप वेळ वाचवू शकते. रोजच्या रोज हाताने हजेरी नोंदवणं हे काम अनेकदा कंटाळवाणं तर होतंच, पण त्यात चुका होण्याची शक्यताही खूप असते. मग ते शिक्षक असोत, HR मधले प्रोफेशनल्स असोत किंवा अगदी विद्यार्थी, हे काम सोपं आणि अचूक होणं खूप महत्त्वाचं आहे. चला पाहूया हेच काम एक्सेलमध्ये किती प्रभावीपणे करता येतं. मॅन्युअल अटेंडन्समध्ये चुका होण्याची शक्यता कायम असते आणि त्यात वेळही खूप जातो. हे एक मोठं आव्हान आहे, नाही का? पण एक्सेल आपल्याला यावर एक जबरदस्त आणि अचूक उपाय देतं. आणि तोच उपाय आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया थेट पायाभरणीपासून. कोणत्याही ऑटोमेशनची सुरुवात ही एका चांगल्या रचनेपासून होते. चला, एक स्वच्छ आणि प्रोफेशनल दिसणारी शीट तयार करण्याच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करू. सगळ्यात आधी एक्सेलमध्ये काही महत्त्वाचे कॉलम्स तयार करूया, जसं की सिरियल नंबर, नेम, महिन्याचे दिवस म्हणजे 1 ते 31, आणि मग टोटल प्रेझेंट आणि टोटल ॲब्सेंट. हे सगळे हेडर्स तयार झाले की त्यांना सिलेक्ट करून फक्त Ctrl+B दाबा. ते लगेच बोल्ड होतील आणि स्पष्ट दिसतील. आता या शीटला थोडं प्रोफेशनल बनवूया. कॉलमची रुंदी वाचायला सोपी होईल अशी ठेवा. मग ऑल बॉर्डर्स हा पर्याय निवडून एक स्वच्छ ग्रिड तयार करा. आणि हो, हेडरच्या रांगेला एक वेगळा बॅकग्राऊंड कलर द्या. यामुळे आपली शीट अधिक सुबक आणि प्रोफेशनल दिसेल. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग भागाकडे. आतापर्यंत आपण एक साचा तयार केला, पण आता त्यात खरी जादू भरायची आहे. आपलं काम सोपं करणाऱ्या फॉर्म्युलाच्या मदतीने कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक कसं करायचं ते पाहूया. यामुळे आपला वेळही वाचेल आणि चुकाही टळतील. डेटा एंट्रीची पद्धत आपण अगदी सोपी ठेवणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक दिवशी जर तो हजर असेल तर P म्हणजे प्रेझेंट आणि गैरहजर असेल तर A म्हणजे ॲब्सेंट. बस इतकंच करायचं आहे. या ऑटोमेशनसाठी आपण COUNTIF हा फॉर्म्युला वापरणार आहोत. याचं काम खूप सोपं आहे. आपण निवडलेल्या सेल्समध्ये म्हणजे रेंजमध्ये एखादी गोष्ट म्हणजे आपला क्रायटेरियन किती वेळा आला आहे हे तो अचूकपणे मोजतो. फॉर्म्युलामध्ये आपण आधी सेल्सची रेंज देतो आणि नंतर आपल्याला काय मोजायचं आहे ते सांगतो. एकूण उपस्थिती काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरूया. COUNTIF C2 to AG2, P. इथे C2 पासून AG2 पर्यंतची रेंज म्हणजे विद्यार्थ्याच्या संपूर्ण महिन्याच्या दिवसांची रांग आणि डबल कोटमधील P म्हणजे आपल्याला काय मोजायचं आहे ते. आणि अगदी याचप्रमाणे एकूण गैरहजेरी काढण्यासाठी फक्त निकष बदलायचा आहे. फॉर्म्युला असेल COUNTIF C2 to AG2, A. हा फॉर्म्युला त्याच रेंजमध्ये A म्हणजे ॲब्सेंट किती वेळा आले आहेत ते मोजून देईल. सोपं आहे ना? आणि आता बघा खरी जादू. पहिल्या विद्यार्थ्यासाठी हे दोन्ही फॉर्म्युले टाकल्यानंतर त्या सेलच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात एक छोटा चौकोन दिसेल. त्याला फिल हँडल म्हणतात. त्यावर क्लिक करून फॉर्म्युला फक्त खाली ओढा आणि बस, एक्सेल आपोआप बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी टोटल काढून देईल. एका क्लिकमध्ये सगळं काम पूर्ण. ठीक आहे, आपली शीट आता ऑटोमॅटिक तर झाली आहे, पण आपण इथेच थांबायचं नाहीये. तिला अजून प्रभावी आणि वापरायला सोपं बनवण्यासाठी काही प्रो टिप्स पाहूया. या छोट्या युक्त्यांमुळे आपला रिपोर्ट आणखी व्यावसायिक आणि कार्यक्षम बनेल. या ट्रॅकरला आणखी भारी बनवण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक, फ्रीज पेन्स वापरा, म्हणजे मोठी यादी स्क्रोल करताना हेडर्स जागेवरच राहतील. दुसरं, कंडिशनल फॉर्मॅटिंग, ज्यामुळे P हिरव्या आणि A लाल रंगात आपोआप दिसतील, म्हणजे एका नजरेत सगळं कळेल. आणि तिसरं, डेटा व्हॅलिडेशन, यामुळे फक्त P किंवा A हीच अक्षरं टाकता येतील, म्हणजे टायपिंगच्या चुकांना जागाच राहणार नाही. आत्तापर्यंत आपण ही शीट कशी बनवायची हे पाहिलं, पण आता ती का महत्त्वाची आहे यावर लक्ष देऊया. या शीटचा आपल्या प्रत्यक्ष कामावर काय परिणाम होतो आणि यातून मिळणाऱ्या डेटाचे नेमके फायदे काय आहेत ते समजून घेऊया. ही एक स्लाइड या संपूर्ण बदलाचं सार सांगते. बघा, जे काम पूर्वी वेळखाऊ होतं आणि ज्यात चुका होण्याची मोठी शक्यता होती, तेच काम आता या ऑटोमेटेड शीटमुळे क्षणात होतं. कॅल्क्युलेशन्स 100% अचूक असतात आणि एका साध्या यादीचं रूपांतर थेट एका प्रोफेशनल रिपोर्टमध्ये होतं. आणि हे स्किल फक्त एका ठिकाणी मर्यादित नाहीये. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या हजेरीपासून ते ऑफिसच्या HR ट्रॅकिंगपर्यंत, कोचिंग क्लासेसपासून ते रोजच्या कामाच्या नोंदी ठेवण्यापर्यंत खरं तर सगळीकडे याचा प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो.
तर ही होती ऑटोमेटेड अटेंडन्स शीट तयार करण्याची संपूर्ण पद्धत. आपण पाहिलं की एक छोटासा फॉर्म्युला आणि काही क्लिक्स आपला मॅन्युअल काम एका शक्तिशाली डेटा टूलमध्ये कसं बदलू शकतात. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या दैनंदिन आयुष्यातील अजून अशी कोणती कंटाळवाणी कामं आहेत जी अशाच साध्या ऑटोमेशनने सोपी आणि अधिक कार्यक्षम करता येतील.